रोज रोज नाश्त्यासाठी आपण काय बनवायचा हा मोठा प्रश्न पडतो आणि मुलांना अगदी हेल्दी खाण्यासाठी पण आपण त्यांना देण्याचे प्रयत्न करतो. मग त्यांच्या आवडीचं काहीतरी आपण नवीन असं नाश्त्याला बनवूया. चला मग आपण वेळ न घालता अगदी झटपट रेसिपीला सुरुवात करूया. विराजमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते आणि मी तुम्हाला अगदी कमीत कमी वेळामध्ये रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करते, पण तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघत चला आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा बरं का. चला मग आपण आता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. चला आपण आता साहित्य बघूया. मी एक मोठा कांदा चॉपरमधून बारीक घेतला, 3 टमाट्यांचे स्लाईस, एक मोठी ढोबळी मिरची कापून, त्यानंतर 2 काकडी आणि 2 गाजर मी त्याचेही स्लाईस करून घेतले. गॅसवर पॅन ठेवून आपण अर्धा चमचा साजूक तूप घालूया आणि त्यानंतर त्यावर आपण ब्रेड ठेवू. मी अगोदरच कोथिंबीर व पुदिन्याची चटणी तयार करून ठेवली होती. आपण ब्रेडवर सर्व बाजूने छान मस्त लावून देऊया, पसरून देऊया. मुलं कोथिंबीर व पुदिना खात नाही, म्हणून आपण चटणी अशी ब्रेडवर लावली की मुलं अगदी आवडून खातील आणि मुलांना सँडविच टेस्टी आणि चविष्ट लागेल. आपण चपातीला लावून पण असा व्हेज रोल तयार करू शकतो. चपातीला छान मस्त असं ग्रेनी चटणी लावून छान मस्त वरून व्हेजिटेबल्स टाकून त्या पद्धतीनेही आपण चपाती रोल करू शकतो. वरून आपण टमाटे सॉस छान मस्त चारी बाजूनी छान पसरून देऊ आणि चमच्याने छान आपण त्याला लावून घेऊया, जेणेकरून सर्व एकसारखा लागून जाईल. टमाटे सॉस लावल्यानंतर आपण त्यावर कांद्याची स्लाइस ठेवून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्हेजिटेबल्स ठेवू शकता. सर्व बाजूने मी कांद्याचे स्लाइस ठेवून घेते. आता आपण काकडीचे स्लाइस ठेवून घेऊया. आपलं व्हेजिटेबल सँडविच खूप छान आणि टेस्टी होणार आहे. मुलं अगदी असे आवडून खातील. त्यानंतर आपण टमाट्याचे स्लाइस ठेवूया. तुमच्याकडे जे व्हेजिटेबल असतील ते तुम्ही सँडविचमध्ये टाकू शकतात. आता मी त्यामध्ये शिमला मिरची टाकते. सर्व बाजूने व्यवस्थित व्हेजिटेबल्स टाकून घेऊ. त्यानंतर गाजरचे स्लाइस तेही आपण सर्व बाजूने छान मस्त ठेवून देऊया आणि वरून मस्त आपण आता टेस्टी आणि स्वादिष्ट आपलं सँडविच होण्यासाठी आपण छान मस्त वरून छान मस्त चीज आपण किसून घेऊ. सर्व बाजूने आपण सर्व तर व्हेजिटेबल्स वापरलेलं आहे, पण मुलांच्या आवडीसाठी थोडं आपण वरून चीज घातलं की ते अगदी आवडून खातील. मी जो हा ब्रेड वापरलेला आहे तो गव्हापासून बनवलेला त्या ब्रेडचा मी यूज केला आहे, जेणेकरून मैद्याचा अजिबात वापर नाही आहे ब्रेडमध्ये. तर आपण आता वरून त्याची छान मस्त स्लाइस ठेवून घेऊया आणि त्याला प्रेस करून घेऊ, जेणेकरून आपलं व्हेजिटेबल्स खाली पडायला नको. सर्व बाजूने छान मस्त प्रेस करून घ्यायचं. त्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा तूप घालूया आणि छान सर्व व्यवस्थित लावून घेऊया, जेणेकरून खाली चिपकायला नको. तुम्ही तेलाचाही वापर करू शकता आणि आपण छान त्याला असं अलगद पलट करून घेऊया. वाव, किती छान झालं आपलं सँडविच तयार आहे की नाही. अगदी हेल्दी आणि टेस्टी, मुलं अगदी आवडून खातील. तुम्हाला कशी वाटली ही व्हेजिटेबल सँडविचची रेसिपी तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि नवीन आहात त्यांनी लाईक शेअर
सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत मस्त खात राहा आणि माझी पुढची येणारी रेसिपी ही बघत राहा. धन्यवाद.